आणि यानंतर बातमी राऊतांनी मोदींना लिहिलेल्या पत्राची। संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। पाकिस्तान सोबतच्या क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी मोदींना हे पत्र दिलंय। दरम्यान पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळणं हे अमानवीय असल्याचं या पत्रात त्यांनी म्हटलंय। शिवाय पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांचं रक्त अद्यापही सुकलेलं नाहीये, पीडित कुटुंबियांचे अश्रू अद्याप थांबलेले नाहीयेत असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय। नेमकं काय पत्रात या आहे आपण सविस्तर पाहूयात। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचं रक्त अद्यापही सुकलेलं नाही आणि त्यांच्या कुटुंबांचे अश्रू अद्यापही थांबलेले नाहीयेत। तरी सुद्धा पाकिस्तान सोबत क्रिकेट सामने खेळणं हे अमानवीय आहे। आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान सामन्यांना हिरवा कंदील दिल्याची बातमी जनतेसाठी अतिशय वेदनादायक आहे। ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये, तर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट कसे खेळू शकतो असा सवालही राऊतांनी या पत्रातून विचारलाय। सोबतच ज्यानं 26 महिलांचं सिंदूर पुसलं होतं, तुम्ही त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का? जर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळलो नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिली का? तुम्ही जाहीर केलंय की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, आता रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकेल का? पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो, यामध्ये अनेक भाजप सदस्यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप आहे। पाकिस्तान सोबतच्या क्रिकेटला प्राधान्य देऊन तुम्ही देशाच्या लोकांच्या भावनांना निरर्थक मानत आहात असं राऊतांनी या पत्रात म्हटलंय।